संगमनेरला चाललोय थोड्या वेळात. असं का? करतोय तिथं आम्ही. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मला माहिती आहे खूप दिवस झाला आपल्याला ब्लॉग वगैरे पडलेला नाही आहे. आता आज आपली इंडस्ट्रियल विजिट चाललेली आहे. तर इंडस्ट्रियल विजिट चाललेली आहे आपली संगमनेरला. ओके, तर हे बघा आपण बसमध्ये वगैरे बसणार आहे. बसमध्ये बसल्यानंतर तुम्हाला दाखवतो. कुठं चालली माहिती तू? मी चालले कुठे चालले बाप कंपनी विजिट संगमनेरला चाललोय थोड्या वेळात. असं का? करतोय तिथं आम्ही. आता अजून किती लांब आहे बरं? अजून 30 किलोमीटर आहे. अर्धा पाऊण तासाचा रस्ता आहे. मस्त पैकी नाश्ता केला आता. नाश्त्याला काय खाल्लं? नाश्त्याला मी डोसा खाल्ला. बाकी पोरांनी सगळं काय असेल ते त्यांचं. बरं, चालतंय. हे बघा आता आम्ही सध्या तर बसमधनं उतरलोय. आता आम्ही रिसॉर्टवर आलेलो आहे. रिसॉर्टवर ह्यासाठी आलेलो आहे की जेवण वगैरे पण झालं पाहिजे आणि ज्या कंपनीमध्ये आम्ही चाललो आहोत त्या कंपनीमध्ये युनिफॉर्म वगैरे घालून जायचं आहे. त्यासाठी आम्ही इथं आधी पहिल्यांदा युनिफॉर्म वगैरे चेंज करणार, देन मग नंतर ना इंडस्ट्री विजिट करणार. इंडस्ट्री विजिट झाल्यानंतर जेवायला वगैरे येणार. ओके, आता पुढचा ब्लॉग कंटिन्यू करणार. ओके ठाकरे, इंडस्ट्रियल विजिट जे आहे ते मेन हेतू काय आहे तुम्ही सांगू शकता का? मेन हेतू म्हणजे विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये कुठले करंट ट्रेंड सुरू आहेत ओके, ते आपण कशा प्रकारे फॉलो केले पाहिजे. हा. इंडस्ट्रीमध्ये सध्याला काय सुरू आहे, हां हां विद्यार्थी आणि इंडस्ट्रीमध्ये जो गॅप आहे ते कव्हर करण्यासाठी आपण इंडस्ट्री विजिटचा मुख्य उद्दिष्ट आहे. ओके. त्यामागे आणि विद्यार्थ्यांचं थोडंसं फ्रेश ओके. बाहेरचा प्रवास, ओके. देवदर्शन वगैरे सुद्धा. ठीक आहे. थँक्यू सुमित. हे बघा आम्ही तर सगळे फ्रेश वगैरे झालेलो आहेत आणि आता फ्रेश वगैरे झाल्यानंतर आम्ही आता चाललोय कंपनीमध्ये. श्रेयस, आता आपण कुठं चाललोय बरं? द बाप कंपनी IT कंपनीमध्ये चाललोय आपण. होय का? किती लांब आहे आता इथनं? इथून आहे 4 किलोमीटरचा आहे. 4-5 किलोमीटर आहे ना? ओके, आता त्या कंपनीमध्ये जाऊन आपल्याला काय करायचं आहे बरं? कंपनीमध्ये IT सेक्टर सगळं आहे. ओके. त्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन देणार आहेत आता आपल्याला. ती अच्छा अच्छा. सगळे स्टुडंट आले आपल्या, आता जायची वेळ आली. हां, आता बस पण आलेली. आता बस आपली वेट करत होती. आता बसमध्ये बसून आपल्याला जायचं आहे. ओके, फायनली बघा आम्ही कंपनीमध्ये आलेलो आहेत. ही बाप कंपनी. आणि सानिया, कुठं आलो आपण आता? आता बाप कंपनीमध्ये आलोय. आता आम्ही विजिट करायला जात आहोत. ओके, आता आतमध्ये व्हिजिट वगैरे करणार आहोत. ही बघा आपल्याला सिक्युरिटीने परमिशन वगैरे दिली आतमध्ये जायला. आणि ही बघा आता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत कंपनीचं. तुम्ही बघू शकता कसं आहे काय. ही बघा आपण बाप कंपनीमधल्या सगळ्या एम्प्लॉईजला वगैरे भेटलेलो आहेत. तर त्या एम्प्लॉईजनी आपल्याला असं सांगितलं की मार्केटमध्ये कोणत्या टेक्नॉलॉजीला डिमांड वगैरे आहे, त्या कोणत्या टेक्नॉलॉजीवरती वर्क करतात, कोणती टेक्नॉलॉजी इन फ्युचरमध्ये डिमांडमध्ये येणार आहे. देन मग नंतर त्यांनी सांगितलं की प्रोजेक्टवरती कसं वर्क केलं जातं, त्या प्रोजेक्टवरती फ्रंट एंड काय, बॅक एंड काय, परत डेटाबेस काय, हे सगळे इन्फॉर्मेशन त्यांनी सांगितली. ओके, आता आपण पुढे चाललेलो आहे दुसऱ्या डिपार्टमेंटकडं. आता त्या डिपार्टमेंटमध्ये काय काय सांगते ते आपण स्टेप बाय स्टेप बघूयात. ओके, त्या लेक्चरमध्ये सरांनी असं सांगितलं की मार्केटमध्ये जॉब रियालिटी काय आहे, काय नाही, AI चा यूज कसा केला पाहिजे, कसा नाही, हे सगळं त्या लेक्चरमध्ये सांगितलं. इवन हेही सांगितलं की येणाऱ्या फ्युचरमध्ये कोणत्या कोणत्या जॉब ओपनिंग जास्त असणार आहेत, AI रिलेटेड इन्फॉर्मेशन सांगितली. तर तुम्ही आम्हाला इथं व्हिजिट करायला आणले आपल्या बाप कंपनीमध्ये संगमनेरला. तर तुम्हाला ही कंपनी पर्सनली कशी वाटली? कंपनी एकदम छान वाटली आणि कंपनीत मुलांना 1-to-1 प्रोग्रामर्स आहेत, डेव्हलपर्स आहेत, त्यांच्याशी कम्युनिकेशन करायला मिळालं. ओके, काय काम असतं हे मुलांना व्यवस्थित समजलं की पुढं ज्यावेळी ही मुलं कंपनीत काम करायला जातील त्यावेळेस ओके, कशा सर. पद्धतीने काम केलं जातं. ओके ते सर, आत्ताच मुलांना माहीत झालं त्या ह्याच्यामुळे. व्हिजिट वगैरे तर झालेली. आता जेवण करायला चाललोय रिसॉर्टला. तर आता रिसॉर्टला वगैरे जाऊन तिथं कपडे वगैरे चेंज करून देन मग आपण जेवण वगैरे करणार.